मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हुतात्मा स्मारक ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता पुढची एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। गेवराई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणात भाजप उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मतदारांना धमकावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। डोंगराळे गावातील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात नाशिक जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। मालेगाव शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यापारी आणि नागरिकांनी मालेगाव बंदची हाक दिली आहे। मालेगावच्या डोंगराळे अत्याचार प्रकरणातील आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान आरोपीचं कुणीही वकीलपत्र घेतलं नाही अशी माहिती सरकारी वकील संजय सोनावणे यांनी दिली आहे। मालेगावच्या डोंगराळेमध्ये मनोज जरांगेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। दरम्यान कुटुंबाने नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। पीडितेला तातडीनं न्याय मिळाला नाही तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय। मंत्री नरहरी झिरवळ यांनी डोंगराळेतील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी मनोज जरांगे आणि झिरवळ यांच्यामध्ये चर्चा झाली। जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून आरोपीचा तातडीनं एन्काउंटर करावा अशी मागणी केली। पिंपरी चिंचवडमधील सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या बडे यांना अंतरिम जामीन मंजूर झालाय। त्यांच्यावर खरेदी विक्रीचा दस्त चुकीच्या पद्धतीने नोंदवल्याचा आरोप आहे। दरम्यान इतर 21 आरोपींनी देखील अंतरिम जामिनासाठी अर्ज केलाय। वसई विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणात शिक्षिकेला 12 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर शाळा प्रशासनावर देखील कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। 3 दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांच्या चकमकीत देशातला सर्वात मोठा माओवादी हिडमा ठार झाला। हिडमावर त्याच्या मूळगावी पूर्वती इथे अंत्यसंस्कार करण्यात आले। हिडमाच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातल्या 50 पेक्षा जास्त गावातून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमले होते। यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता। जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10व्यांदा शपथ घेतली। गांधी मैदानात आयोजित या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील 26 सदस्यांना पद आणि शपथ दिली। तर विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात भाजपचे 14 आणि नितीश कुमार यांच्यासह जेडीयूचे 9 मंत्री आहेत। मध्य रेल्वे येथील अपघात प्रकरणी आरोपी असलेल्या मध्य रेल्वेच्या दोन्ही अभियंत्यांवर 9 डिसेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका असे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी ठाणे लोहमार्ग पोलिसांना दिले। मुंबईतील गारेगार वातावरण कायम असून गुरुवारी किमान तापमान 17 अंश सेल्सिअस होतं तर ठाण्याचं 20 अंश नोंदवण्यात आले। उत्तरोत्तर यामध्ये आणखी वाढ होईल आणि हे तापमान 20 ते 22 अंशादरम्यान नोंदवण्यात येईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली। म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4186 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। अर्ज सादर करण्याकरता 30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 19 लाख विना तिकीट प्रवासी आढळले। त्यांच्याकडून 121.67 कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विना तिकीट प्रवासी दंड वसुलीच्या संख्येत 51% वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबईतील समूह विकास योजनेअंतर्गत जुन्या इमारतींमधील भाडेकरू आणि रहिवाशांना नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। समूह पुनर्विकासासाठी सवलत देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 400 ते 600 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचं नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला। एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबईत आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतली असतानाच दुसऱ्या दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये उद्धव सेनेबरोबर युतीचे संकेत दिलेत। त्यामुळे शरद पवार गट कुणाशी युती करणार याबद्दल उत्सुकता कायम आहे। नवीन आधार ॲपद्वारे कागद न वापरता ओळख शेअर करता येईल आणि आधारशी संबंधित पूर्ण किंवा निवडक माहिती पडताळून पाहण्याचा पर्याय मिळणार आहे। एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली असून नवीन आधार ॲप तयार करण्याचं काम सुरू आहे। भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती 1 वर्षात 50% जास्त वाढल्या असल्या तरी भारतीयांच्या सोन्याच्या खरेदीवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही। उलट सणांचा हंगाम आणि लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याची मागणी आणि आयात दोन्ही वेगाने वाढली आहे। ऑक्टोबरमध्ये भारताची सोन्याची आयात 172% वाढून 165 टन झाली आहे।
यावर्षीच्या डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीरा मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन सुरू असून मीरा भाईंदर वासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असणार आहे। तब्बल 14 वर्षांच्या पाठपुराव्याला यश येत मीरा भाईंदर वासियांचं स्वप्न पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। केंद्र सरकारने देशभरात नवीन भाडे करार 2025 चे नवे नियम लागू केलेले आहेत। आता प्रत्येक भाडे करार 2 महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणं बंधनकारक आहे। ही नोंदणी राज्य सरकारच्या ऑनलाईन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन संकेतस्थळावर किंवा रजिस्ट्रार कार्यालयामध्ये करता येईल। मुदतीमध्ये नोंदणी न केल्यास 5,000 रुपयांचा दंड भरावा लागेल।